आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी असावा याबद्दलचा आमचा अट्टाहास होता, आमची इच्छा होती, ती काल पूर्ण झाली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच संपूर्ण त्यांच्या सेनापतींचं मंडळ त्या ठिकाणी दिसेल. मी असेन किंवा नसेल, पण राज्यातल्या लाडक्या बहिणींचा नक्की समावेश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीकडे सीझन महिला पॉलिटिशियन आहेत, 3-3, 4-4 टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत. आजही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. मागच्या टर्ममध्येही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की दिसतील. थँक्यू. असं तुम्हाला वाटतंय, असं काही नाही आहे. तुम्ही जे दाखवताय किंवा ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून येतात ते काही सत्य नाही आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. कालचा शपथविधी तुम्ही पाहिलात, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाला. त्यानंतरची पत्रकार परिषदही तुम्ही पाहिलीत, जी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. महाराष्ट्रामध्ये प्रगतीवरती नेण्यात एकनाथरावांचंही मोठं योगदान आहे, अजितदादांचंही मोठं योगदान आहे आणि आता बागडोर जी आहे ती आमचे लाडके भाऊ देवाभाऊंच्या हातामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये या तिघांच्या मदतीने महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल हा मला विश्वास आहे.